आता बघूयात आपण एरर्स. एरर्स म्हणजे काय? एरर. तर बघा, एरर ह्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो त्रुटी. काय होतो? त्रुटी. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी चूक आढळणे किंवा त्रुटी असणे. तर याला इंग्लिशमध्ये कसं बनवणार रे? त्याची डेफिनेशन कशी बनवायची? म्हणलं ना, कुठलीही डेफिनेशन पाठ करू नका, ती समजून घ्या आपल्या भाषेमध्ये आणि त्याला इंग्लिशमध्ये ॲज इट इज रिप्रेझेंट करा. मग आता याला डेफिनेशन कशी बनवायची? द फॉल्टी मेजरमेंट, फॉल्टी मेजरमेंट्स, faulty measurements of physical quantity or quantities can lead to errors. म्हणजेच काय? फॉल्टी मेजरमेंट कशाच्या? फिजिकल क्वांटिटीच्या आपल्याला एरर आणू शकतात किंवा एरर घडू शकतात त्याच्यामध्ये. मग आता हे एरर कुठल्या, साधं उदाहरण सांगतो की आपण कम्प्युटरमध्ये पण बघा, एखादं पेमेंट करत असेल किंवा कुठली तरी वेबसाईट असेल तर त्याच्यावर येतं बघा एरर 404, एरर 402. म्हणजेच काय की त्या सिस्टमला काहीतरी त्रुटी आढळलेली आहे किंवा जसा पाहिजे तसा इनपुट आलेला नाही किंवा पाहिजे तसा आउटपुट देता आलं नाही, त्याला काय म्हणतो आपण? एरर म्हणतो. म्हणजे फॉल्टी मेजरमेंट आलेलं आहे त्या सिस्टमच्या नुसार. तर हे जे एरर आहेत ते किती प्रकारचे असतात? अशा त्रुटी किती प्रकारच्या असतात? तर 2 प्रकारचे असतात. एक कोणते असते? सिस्टमॅटिक एरर. आणि दुसरं जे असतं ते काय? रॅन्डम एरर. आता त्या शब्दावरूनच समजतं आपल्याला सिस्टमॅटिक म्हणजे काय रे? त्या सिस्टममुळे झालेला एरर किंवा सिस्टममुळे आलेली त्रुटी. आणि रॅन्डम म्हणजे काय? की यादृच्छिक. म्हणजे मराठी शब्दच अवघड येतो थोडासा. यादृच्छिक म्हणजे काय? की रॅन्डमली आहे. पुढे त्याचं उदाहरण सांगेलच मी कसं आहे ते. तर मग आता सिस्टमॅटिक एरर पहिलं जाणून घेऊ आणि परत रॅन्डम जाणून घेऊ. तर सिस्टमॅटिक एरर म्हणजे त्या जी व्यवस्था आहे आपल्याला मोजण्याची, त्या व्यवस्थेमध्ये जे निर्माण होणारे एरर किंवा निर्माण होणारे त्रुटी आहेत त्याला काय म्हणतो आपण? सिस्टमॅटिक एरर. म्हणजे जसं की समजा एखादी मला दोरी दिली आणि त्याची लेंथ मोजायला लावली. आता ती लेंथ मी मोजायला लागलो, पण ती पट्टीच जर चुकीची असेल तर काय करता येईल रे आपल्याला? काहीच करू शकत नाही. ते चुकीचंच मोजलं जाणार. किती वेळा मोजा तुम्ही, त्याच चुकीला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे त्या पट्टीमध्ये असलेले जे कॅलिबर्स आहेत ते जर चुकीचे असेल तर काय होणार आहे आपल्याला? ती पट्टी किंवा ते जे एरर येणार आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, तो कसा येणार आहे? चुकीचं येणार. म्हणजे ते मोजमाप त्याचं कसं चुकीचं येणार, त्याला काय म्हणतो आपण? इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो. परत त्यानंतर दुसरं जे आहे ते काय रे? एरर ड्यू टू imperfection of किंवा imperfection in experimental technique. म्हणजेच काय? चुकीच्या पद्धतीने जर एखादी गोष्ट हाताळली गेली तर त्याच्यामुळे पण एरर येतो. म्हणजे जसं की उदाहरणार्थ समजा की मला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोजायचं होतं काहीतरी, पण जो धरणारा होता किंवा जो ऑब्झर्व करणार होता त्याने काय केलं? चुकीच्या पद्धतीने ती पट्टी हाताळली आणि काय केलं? चुकीच्या ठिकाणी धरून त्याने मोजलं. त्याच्यामुळे ती टेक्निक चुकीची, म्हणजे त्या पद्धती चुकीच्या वापरल्यामुळे काय झालं? एक नवीन एरर आला. त्यालाच आपण काय म्हणतो? एरर ड्यू टू परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि तिसरा जो आहे तो काय रे? पर्सनल एरर म्हणजे काय? जो मोजणारच आहे तो गिन्यान गेलेला म्हणजेच काय की समजा तो मोजणार आहे, त्याला बघताना त्याच्याकडून काहीतरी चूक झाली किंवा त्याच्या डोळ्यात काहीतरी फॉल्ट असेल तर त्याने एक छोटं डिजिट बाजूला बघितलं, असं काय झालं तर त्याला काय म्हणतो आपण? पर्सनल एरर. म्हणजे वैयक्तिक एखाद्या माणसाकडून काहीतरी त्रुटी निघणे. आता दुसरा आहे तो रॅन्डम एरर म्हणजे काय रे? चेंज होती एखादी गोष्ट, सारखी कंटिन्यूस चेंज होते. जसं की आपल्या घरामध्ये जी लाईट येते त्या लाईटीमध्ये काय होतं रे? व्होल्टेज जो असतो तो सारखा चेंज होत असतो. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी असते काहीतरी. तो जो व्होल्टेज आहे तो आपल्याला काय होतं? 0 पासून 230 व्होल्टेज पर्यंत ते कुठेही असू शकतं, रॅन्डम असू शकतं. म्हणजे ते कधी 10 व्होल्टेज पण असू शकतं, कधी 240 पण असू शकतं. ॲव्हरेज जो असतो तो काढतो आपण आणि तो एरर आपण फाइंड आउट करतो किंवा ती त्रुटी आपण काढतो. असे ज्या व्हॅरी होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठला एरर आढळतो आपल्याला? तर रॅन्डम एरर असा आढळतो. आता बघा, हे एरर जे येतं, हे एररचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते बघूयात आपण. त्यालाच आपण काय म्हणतो? एस्टिमेशन ऑफ एरर.
म्हणजे एस्टिमेशन म्हणजे काय, अंदाज जो आहे, जी चूक झालेली आहे आपल्याला त्या चुकीचा अंदाज लावणं त्यालाच म्हणायचं एस्टिमेशन ऑफ एरर. मग आता हे काढायचं कसं, समजा की एक अशी एक दोरी आहे आणि मी काय सांगितलं, 5 विद्यार्थी घेतले आणि त्या 5 विद्यार्थ्यांना सांगितलं की ह्याची लेंथ मोजा. आता हिची जी लेंथ आहे ती ऍक्च्युअल आपल्याला माहित नाही असं कन्सिडर करूयात, ठीक आहे, ती x एवढी आहे असं धरू. तरी पण आपल्याला उदाहरणाच्या शेवटी माहित असावं म्हणून काय करतो मी जवळपास देतो. म्हणजे असं समजूया की ते 10 एवढं आहे, 10 सेंटीमीटर एवढं आहे. आणि त्या 5 जणांनी काय केलं, आता ह्याचे हे घ्यायला चालू केलं, रिडिंग घ्यायला चालू केलं. मग पहिल्याने जे रिडिंग गेलं त्याला A1 नाव देऊयात आपण, ठीक आहे. त्याचं जे रिडिंग आलं ते असं समजू की 10.1 एवढं आलं रिडिंग, ठीक आहे. दुसऱ्याने घेतलं रिडिंग त्याचं असं समजू की 9.9 एवढं रिडिंग आलं, ठीक आहे. तिसऱ्याने जे रिडिंग घेतलं त्याचं असं समजू की 9.8 एवढं आलं. चौथ्याने जे रिडिंग घेतलं त्याचं असं समजू की 10.2 एवढं रिडिंग आलं. आणि जो पाचवा आहे त्याचं काय आलं असं समजू की ॲक्युरेट 10 एवढं रिडिंग आलं. तर आता काय केलं रे, ह्याच्यामध्ये चुकीचं कोण बरोबर कोण आपल्याला काय माहितच नाहीये, आपण फक्त हे समजलेलं की आपल्याला माहित आहे म्हणून, पण माहितच नाही 5 जणांनी आता घेतलेलं आहे. मग आता हे 5 जणांनी पण वेगळे कॅल्क्युलेशन सांगितले किंवा 5 जणांनी वेगळे रिडिंग सांगितलेले, कॅल्क्युलेशन आहे रिडिंग सांगितलेले वेगळे. तर मग आता ह्याला काय केलं, A1 नाव दिलं, ह्याला A2 नाव दिलं, ह्याला A3 नाव दिलं, ह्याला A4 आणि A5. म्हणजे आपल्याकडे किती पर्सन आहेत रे, नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत, n = 5 किंमत. म्हणजेच काय करायचं आता आपल्याला एरर फाइंड आउट करायचे, ह्याच्यामध्ये कुणाकुणाचं किती एरर आहे किंवा किती चूक आहे, किती त्रुटी आढळलेली आहे ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. तर मग मी काय करणार, पहिल्यांदा ह्याचा मीन काढणार. म्हणजे मला ऍक्च्युअल माहिती काढायची, मला त्या जी दोरा आहे त्या दोऱ्याची काय करायची ऍक्च्युअल लेंथ माहिती करायची. म्हणून मी काय करणार, ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू काढणार किंवा त्याच्या जवळपास व्हॅल्यू काढणार. कशी, तर ह्याचा मीन काढून, मीन म्हणजे मध्य काढणार मी. आता मध्य काढण्यासाठी काय करणार मी, ए मीन असं लिहिणार. ए मीन म्हणजे ह्या एच्या व्हॅल्यू जेवढ्या घेतलेल्या आहेत आपण त्याचा मीन घेणार म्हणजे मध्य घेणार आणि तो मी म्हणणार की जवळपास माझ्या त्या लेंथच्या जवळ आहे. मग मी काय करणार, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 डिवायडेड बाय किती नंबर आहेत रे, 1 2 3 4 5, म्हणजेच n ची व्हॅल्यू किती आहे माझ्यासाठी 5 एवढी. तर मग मी काय करणार, हे सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करणार. म्हणजेच ए मीन = किती येईल इथं, 10.1 प्लस 9.9 प्लस 9.8 प्लस 10.2 प्लस 10 एवढं आलं, डिवायडेड बाय किती 5. आता ह्यांची जर सगळ्यांची बेरीज केली तर किती येते ते बघूयात आपण. तर या बाजूला त्याची बेरीज करू, असे 9.9 परत 9.80 परत 10.20 आणि परत लास्टला 10. ह्याची जर बेरीज केली तर किती येणार, हे शून्य शेवटचं, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20चं परत 0 2 परत हातच्याला 2 आणि 9 किती झाले 11, 11 आणि 9 20 परत 0 परत 2 दिले हातच्याला, राहिले किती 2 आणि 3 3 4 आणि 5, म्हणजे इथे किती झालं 50. तर मी इथं काय लिहिणार आता, सगळ्यांची समेशन किंवा बेरीज किती येणार 50/5 आणि इथं लिहिणार ए मीन. म्हणजेच ए मीन किती आला, तर 5 1 5 आणि 10, म्हणजे आपली ॲप्रोप्रिएट म्हणजेच काय जवळपास अंदाजे व्हॅल्यू किती आलेली आहे 10. म्हणजे जी लेंथ घेतली होती त्याची व्हॅल्यू किती आली 10, जी काय आपल्याला अननोन होती तर आली का सेम 10 एवढीच. त्याला काय म्हणणार आपण, मीन काढला. आता ही आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे असं आपण कन्सिडर करतो आणि ह्याच्यामधून प्रत्येक व्हॅल्यू मायनस करतो, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. तर आता ह्याला जर ह्या टर्म मध्ये लिहायचं झालं तर मीन काढायचं तर कसं लिहिणार रे मी, ए मीन = A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 डिवायडेड बाय 5. आणि जर ह्या अनेक व्हॅल्यू असतात तर काय केलं असतं मी, प्लस डॉट 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 an पर्यंत गेलो असतो. इथं काय लिहिलं असतं 5च्या जागी n लिहिलं असतं, म्हणजे इथं n आलं असतं. मग आता मीन काढायचा फॉर्म्युला काय बनणार आहे माझ्यासाठी, ए मीन = 1 डिवायडेड बाय n मी बाजूला काढलं. समेशन, समेशन या शब्दाचा अर्थ बेरीज करणे. कशापासून, i = 1 to n. म्हणजे मी काय करणार, पुढे जी संख्या घेणार त्याला i असं गृहीत धरणार आहे. i 1 पासून मला मोजायचं चालू करायचं n पर्यंत, म्हणजे इथं काय लिहिणार ai असं लिहिणार. म्हणजे i ही किंमत 1 पासून चालू होती n पर्यंत, n टर्म्स पर्यंत. ह्याला काय म्हणतो आपण, मीन काढणं. आणि मीन काढतोय म्हणजे काय करतो आपण, अंदाजे, एस्टिमेशन ऑफ एरर. अंदाजे काय केलं तर त्याची व्हॅल्यू काढली जी की आपण त्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेट करायला लावली होती, लेंथ ऑफ वायर किंवा लेंथ ऑफ जो ऑब्जेक्ट दिलता द्वारा त्याची.
तर आता इथं आपल्याला मीन किती भेटला 10 भेटला, म्हणजे आपण जे म्हणलं होतं ना सुरुवातीला की 10 सेंटीमीटर कन्सिडर करू तेवढं निघालेलं आहे. आता पुढे काय करायचं रे, ऍब्सोल्यूट एरर काढायचे. ऍब्सोल्यूट एरर म्हणजेच काय करायचं आता, ऍब्सोल्यूट एरर, ऍब्सोल्यूट एरर. आता ऍब्सोल्यूट एरर म्हणजेच काय की प्रत्येकाने किती किती चूक काढली ते बघणार, म्हणजेच काय डिफरन्स किती आलाय प्रत्येकाचा. तर मग पहिला A1 जो आहे त्याचा डिफरन्स बघू. तर ते काय करायचं, तो डिफरन्स काढण्यासाठी मला काय करावं लागेल, ए मीन म्हणजे जी मीन आपली व्हॅल्यू जी काढलेली आहे आपण ती मायनस जे पहिल्याचं जे रीडिंग आलेलं आहे ते, आणि हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही असू शकतं, त्यामुळे मी त्याला मॉड मध्ये घेतलं. मॉड जर लावलं का तर मायनस जे चिन्ह आहे ते निघून जातं. जो ऍक्च्युअल डिफरन्स आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच काय येणार, ए मीन आपला किती आलता 10 आणि पहिल्याचं रीडिंग किती आलतं, वापस जाऊन बघूयात आपण किती आलतं पहिल्याचं रीडिंग 10.1. म्हणजेच काय करावं लागेल, दुसरी व्हॅल्यू किती टाकावं लागेल 10.1. जर 10 मायनस 10.1 केलं तर उत्तर काय रे मायनस 0.1 एवढं उत्तर येईल. ठीक आहे. मॉड मध्ये हे लिहिलेलं आहे, मॉड मध्ये लिहिलं म्हणजे मायनस काय होणार, निघून जाणार. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअल डिफरन्स किती आला रे 0.1 सेंटीमीटरचा डिफरन्स आलेला आहे. हा काय झाला तुमचा ऍब्सोल्यूट एरर ऑफ फर्स्ट A1. म्हणजे A1 मध्ये किती डिफरन्स आला रे 0.1 सेंटीमीटरचा. सिमिलरली मी काय करणार, A2 पण असाच करणार, डेल्टा A2 तो पण किती येईल आता डायरेक्ट आपण काढू. मीन किती आहे 10, दुसऱ्याची व्हॅल्यू किती आली ते बघूयात परत वापस जाऊन. 9.9 व्हॅल्यू, मग 9.9 करूयात त्याच्यामधून 9.9. तर ह्याचं बी उत्तर काय येणार आहे प्लस मध्ये 0.1च येणार आहे उत्तर. ठीक आहे. सिमिलरली डेल्टा A3 चे पण किती येते बघू, 10 मायनस 9.8 आहे बहुतेक, बघूयात आपण एक बार. 9.8च आहे. मग काय येईल रे इथं, डेल्टा A3 इज इक्वल्स टू 0.2 सेंटीमीटर. परत डेल्टा A4 किती येणार आहे, तो पण मीन मायनस तिसऱ्याची जी चौथ्याची जी व्हॅल्यू असेल ती. चौथ्याची व्हॅल्यू किती A4 वाल्याची 10.2. मग 10.2 लिहूया तिथं 10.2. म्हणजे इथं किती येणार परत एरर मायनस 0.2 एवढा येईल. त्याला जर मॉड मध्ये आहे त्याचं चिन्ह निघून जाईल, म्हणजेच काय राहील इथे ऍक्च्युअल डिफरन्स किती राहील 0.2 सेंटीमीटर. सिमिलरली डेल्टा A5 तो पण तेवढाच येईल 10 मायनस 10. म्हणजे इथं किती 0 एरर आहे. 0 एरर आहे म्हणजेच काय रे की त्याची ॲक्युरेसी 100% आहे. त्याची ॲक्युरेसी काय 100%, म्हणजे 5 वेळेस आपल्याला काय एकदम त्याने